हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोफाईल ऑफ इन्शुरन्स कंपनीजमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी बघणार आहोत. तर ओरिएंटल विमा इन्शुरन्स कंपनीची स्थापना 12 सप्टेंबर 1947ला झाली. लक्षात घ्या, ओरिएंटल विमा इन्शुरन्स कंपनीची स्थापना 12 सप्टेंबर 1947ला झाली. कुठे झाली तर मुंबई इथं झाली. त्याचबरोबर कंपनी ओरिएंटल गव्हर्नमेंट सिक्युरिटी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी होती आणि जनरल इन्शुरन्स व्यवसाय करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. ओके. कंपनी व्यवसायाच्या सुरळीत आणि सुव्यवस्थेसाठी प्रणाली घालण्यात एक अग्रेसर आहे. कंपनी ही व्यवसायाच्या सुरळीत आणि सुव्यवस्थेच्या प्रणाली घालण्यामध्ये अग्रेसर आहे. कंपनीची ताकद त्याच्या उच्च प्रशिक्षित आणि प्रवृत्त कार्यशैलीमध्ये आहे, ज्यामध्ये विविध विषयांचा समावेश आहे आणि त्यात प्रचंड कौशल्य आहे. ओरिएंटल पॉवर प्लांट्स, पेट्रोकेमिकल, स्टील आणि केमिकल प्लांट्स सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष कव्हर्स तयार करण्यात माहिर आहे. कंपनीने भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारचे विमे संरक्षण विकसित केले आहे. कंपनीकडे सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्यासाठी व्यावसायिकांची तांत्रिकदृष्ट्या पात्र आणि सक्षम अशी कार्यसंघ सुद्धा अवेलेबल आहे. ओके. ओरिएंटल विमा कंपनीचे फायद्यांमध्ये तुम्हाला सांगितले, जीवनातील भीतींपासून आर्थिक संरक्षण. ज्या काही भीती आपल्याला जीवनामध्ये येतात त्यामध्ये कंपनी आरोग्याच्या धोक्यांमुळे व कार, घर इत्यादी मालमत्तेच्या नुकसानीच्या बाबतीत घडलेल्या काही अनिश्चित घटनांमुळे उद्भवणाऱ्या सर्व आर्थिक जोखमींपासून पूर्णपणे संरक्षण हे दिलं जातं. त्यानंतर टेलर मेड प्लॅन योजना, यामध्ये वाजवी प्रीमियमसह वैयक्तिक कृत्य केल्या जातात आणि म्हणूनच त्यानुसार निवडणे आणि खरेदी करण्यास फायदा इथं होतो. त्यानंतर दाव्यांचा तोडगा, यामध्ये काय सांगितले, संपूर्ण भारतात कंपनीची जोरदार उपस्थिती आहे आणि त्याद्वारे अनेक शाखा त्याद्वारे दाव्यांचा तोडगा काढण्याची सुलभ प्रक्रिया तिथं प्रदान करतात. त्यानंतर ऑनलाईन योजनांची उपस्थिती, यामध्ये उपस्थिती आपल्या एखाद्या कंपनीच्या वेबसाईटवरून थेट खरेदी करण्यास मदत करते आणि विमा पॉलिसीची किंमत कमी करते. त्यानंतर कराच्या लाभामध्ये आयकर कायदा 61 कलम 1 च्या कलम 10D च्या अंतर्गत कराचा लाभ इथं घेता येतो ओरिएंटल कंपनीला. त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमा योजनांचे मुख्यतः खालीलप्रमाणे वर्गीकरण त्यांनी केले. त्यामध्ये पहिला आरोग्य विमा योजना, कार विमा योजना, दुचाकी विमा योजना. बघा, आरोग्य विमा योजना, कार विमा योजना, दुचाकी विमा योजना. यामध्ये ओरिएंटल विमा आरोग्य विमा योजना यामध्ये ओरिएंटल विमा हेल्थ विमा अंतर्गत विस्तारित संग्रह आहे. ओरिएंटल हेल्थ इन्शुरन्सचा मुख्य उद्देश आहे की ते सुनिश्चित केले पाहिजे की आरोग्य विमा योजना प्रस्तावित केलेल्या योजनेच्या प्रकारानुसार एखाद्या विमाधारकाच्या सर्व वैद्यकीय खर्चाचे व्यावहारिकरित्या कव्हर असते. ओके. कंपनी वैयक्तिक, ज्येष्ठ नागरिक आणि समूहातील प्रत्येकासाठी आरोग्य विमा योजना काय करत असते, प्रदान करत असते. आम्ही कंपनीद्वारे देऊ केलेल्या विविध आरोग्य विमा योजनांचा अभ्यास इथं केला आहे. वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी, फॅमिली फ्लोटर पॉलिसी, शुभेच्छा, देन परदेशी मेडिक्लेम पॉलिसी, जनता वैयक्तिक अपघात धोरण, ओरिएंटल जन आरोग्य धोरण, या पद्धतीनं. त्यानंतर ओरिएंटल विमा वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी, यामध्ये बघा काय सांगितलंय, यामध्ये ओरिएंटल विमा वैयक्तिकरित्या इन्श्युअर झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होतो. ही आरोग्य विमा योजना विविध बाजार
ही आरोग्य विमा योजना आपण काय बघतो, ओरिएंटल विमा वैयक्तिक मेडिक्लेम म्हणजेच आरोग्य विमा योजना तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये ओरिएंटल विमा वैयक्तिकरित्या इन्शुअर झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर होतो. ही आरोग्य विमा योजना विविध आजार आणि जखमांविरुद्ध संपूर्ण कव्हरेज प्रदान करत असते. उदाहरणार्थ, एक अनपेक्षित आजारासाठी कोणतीही शस्त्रक्रिया, अपघाती इजा इत्यादी. योजनेची विशिष्ट वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये अचानक आजारपण, अपघात किंवा आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या एक्सपेन्सेस खर्चाचे कव्हरेज असतील. त्यामध्ये 5व्या वर्षापासून पूर्व विद्यमान रोगाचा प्रसार अखंडपणे योजनेच्या अखंडतेच्या अधीन आहे. नेटवर्क रुग्णालयात कॅशलेसची सुविधा. त्यानंतर 55 वर्षे वयापर्यंत व्यक्तीसाठी वैद्यकीय तपासणी नाही. त्यानंतर नियमित सुविधांमध्ये अनुक्रमे काही दिवसांपर्यंतचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णवाहिका शुल्क, रुग्णालयात दाखल, त्यानंतर डे केअर उपचार, अवयव दात्यांचा खर्च इत्यादी. त्यानंतर 2 लाखहून त्यापेक्षा अधिक रकमेच्या विम्याच्या रकमेवर अनुक्रमे 10% आणि 20% प्रीमियम सवलतीच्या 10 ते 20% स्वयंसेवी देयकाची निवड. त्यानंतर ओरिएंटल विमा वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसीची पात्रता काय असू शकते? पात्रता म्हणजेच तुमचं वयाचं प्रमाण किती असू शकतं किंवा प्रवेशाचं वय तुमचं किती असू शकतं. तर 18 ते 65 वर्षापर्यंत तुम्ही ती विमा पॉलिसी घेऊ शकता. विशिष्ट अटीसह 70 वर्षापर्यंत ती पॉलिसी वाढवली जाऊ शकते. त्यानंतर विम्याची रक्कम INR असेल तर 5,000 लाख ते INR साठी 5 लाख. ओके. त्यानंतर 50,000 लाख ते 5 लाख. त्यानंतर प्रीमियरमध्ये वय आणि विमाराशिवर वयावरती, तुमच्या मोस्टली वयावरती काय केलं जातं, तुम्हाला प्रीमियम हा ठरवून दिला जात असतो. त्यानंतर नूतनीकरण, त्यानंतर पॉलिसी फॉर्म आणि दुसरा पॉईंटमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसी. बघा, यामध्ये काय सांगितलं, ओरिएंटल इन्शुरन्स हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसी एक मेडिक्लेम पॉलिसी आहे जी एकल योजनेत एकूण कुटुंबाचे संरक्षण करते. जी एकल योजनेमध्ये काय करत असते, कुटुंबाचं संरक्षण करत असते. ओके. आणि ती काय करते, एकल योजनेमध्ये कुटुंबाचं संरक्षण तर करतेच, परंतु किंवा व्यापक वैद्यकीय कव्हरेजसह विमाधारकाची रक्कम तिथं काढते. सिल्वर, गोल्ड आणि डायमंड अशा 3 योजनांमध्ये ही योजना उपलब्ध असून ती ऑनलाईनही उपलब्ध आहे. त्यानंतर योजनेची वैशिष्ट्ये कशा पद्धतीची असू शकतात? त्यामध्ये एका पॉलिसी अंतर्गत प्रस्तावित व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाला एकाच रकमेच्या एका छत्राखाली संरक्षित करणारी फॅमिली फ्लोटर योजना. त्यानंतर चांदी आणि सोन्याच्या योजनांसाठी 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी स्वकृती वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. आणि डायमंड योजनेमध्ये पूर्व शर्त 55 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी आहे. ओके. त्यानंतर 5 वर्षापासून पूर्व विद्यमान रोगाचा प्रसार तिथं अखंडितपणे चालू असेल तर नियमित सुविधांमध्ये अनुक्रमे काही दिवसांच्या रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णवाहिकेचा शुल्क, रुग्णालयातील दाखल झाल्यानंतरचा खर्च, त्यानंतर डे केअर उपचार, अवयव दात्यांचा खर्च, नवजात मुलाचं आवरण, प्रसूती खर्च, दैनंदिन रुग्णालयात रोख भत्ता, त्यानंतर स्थानिक खर्च इत्यादी समावेश होतो. इत्यादी प्रमाणात समावेश इथं होत असतो. त्यानंतर ओरिएंटल विमा हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसीची पात्रता बघा. यामध्ये पात्रता काय सांगितली, पात्रता म्हणजे वयाचं प्रमाण तुमचं काय सांगितलं आहे, 18 ते 65 वर्ष. विशिष्ट अटींसह जर म्हटलं तर 70पर्यंत ते वय वाढवलं जाऊ शकतं. त्यानंतर विम्याची रक्कम, विम्याच्या रक्कमेमध्ये 2 लाख ते
INR 20 लाख. त्यानंतर वृद्धांच्या धोरणांचे ओरिएंटल हेल्थ यामध्ये वृद्ध वय आणि त्यानंतरचा वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन निरोगी आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाची आठवण ठेवून ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी खास बनवली गेलेली आहे. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असू शकतात. त्यामध्ये काय असू शकतं तर योजनेत केवळ विशिष्ट आणि निर्दिष्ट रोगांचा समावेश आहे. त्यानंतर स्वीकार्य दाव्याच्या रकमेवर 20% अनिवार्य सह पेमेंट आहे. त्यानंतर नव्या धोरणांसाठी प्री मेडिकल तपासणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर ऐच्छिक सह पेमेंट निवडण्यासाठी प्रीमियममध्ये सूट उपलब्धता असू शकते. त्यानंतर प्रीमियममध्ये क्लेम सूट उपलब्धता नसू शकते. बघा, जो काही क्लेम असेल त्याच्यासाठी उपलब्धता नसू शकते. ओके. त्यानंतर ओरिएंटल ओव्हरसीज मेडिक्लेम पॉलिसी. ओरिएंटल ओव्हरसीज मेडिक्लेम पॉलिसी काय सांगितलं यामध्ये? ओरिएंटल इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स ओव्हरसीज मेडिक्लेम योजना ही त्यांच्यासाठी एक संरक्षण आहे जी परदेश सहलीची व्यवस्था करतात आणि त्यांना सर्वसमावेशक व्याप्ती तिथं हवी असते. त्यानंतर योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असू शकतात. यामध्ये रुग्ण आणि बाह्य रुग्ण कवच दोन्हीसाठी खर्च. त्यानंतर 5व्या वर्षापासून पूर्व विद्यमान रोगाचा व्याप्ती अखंडपणे योजनेच्या चेतनेच्या अधीन आहे. त्यानंतर व्यवसायासाठी व्याप्ती आणि व्यक्तींसाठी सुट्टीचा प्रवास. त्यानंतर परदेशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुविधा तिथं होऊ शकते. त्यानंतर कॉर्पोरेट वारंवार धोरण जे त्यांच्या अधिकाऱ्यांना परदेशात पाठविता येत आहेत ते. वयाची पात्रता सेम असणार आहे सगळ्यांसाठी. त्यानंतर ओरिएंटल जनता वैयक्तिक अपघात धोरण. यामध्ये ओरिएंटल धोरण योजना ही सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी योजना आहे. जनता वैयक्तिक अपघात धोरण हे कोणत्याही गटातील व्यक्तीचे वय, लिंग आणि व्यवसाय याची पर्वा न करता कव्हरेज देते. या योजनेमध्ये पॉलिसीच्या विम्याच्या वेळापत्रकानुसार मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, अवयव गमावणे आणि कायमस्वरूपीचे आंशिक अपंगत्व आणि रुग्णालयातील खर्चाची भरपाई याचा समावेश इथं होत असतो. ही स्वस्त दरात विमा योजना आहे जी सर्वांना परवडेल. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असू शकतात. आता बघा, संरक्षणाची व्याप्ती खालीलप्रमाणे असू शकते. आता योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे योजना जी आहे त्या अपघाताची त्याचे संरक्षण कशा पद्धतीनं असू शकतं तर त्याचा विमाधारकाचा मृत्यू झाला तर दोन्ही डोळे किंवा 2 हात किंवा 2 पाय याचा वापर जर गमावला तर, किंवा एखाद्या डोळ्याची वृत्ती गमावली आणि एखादा हात किंवा एखादा पाय जर गमावला तर. ओके. त्यानंतर डोळ्याची एकूण आणि अपरिवर्तनीय दृष्टी किंवा एक हात किंवा पायाचा वापर जर गमावला तर. त्यानंतर अपघातामुळे कायमचं अपंगत्व जर आलं तर अशा पद्धतीनं काय होऊ शकतं, ओरिएंटल जनता वैयक्तिक अपघात धोरणाचे धोरण इथं मानलं जाऊ शकतं. ओके. त्याचबरोबर ओरिएंटल जन आरोग्य योजना. यामध्ये काय सांगितले तर ओरिएंटल विमा वैयक्तिकरित्या इन्शुअर झालेल्या
ओरिएंटल विमा वैयक्तिकरित्या इन्शुअर झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चाचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो. त्यामध्ये त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा जो काही खर्च होईल त्याचा समावेश इथं केला जातो. त्यामध्ये ही आरोग्य विमा योजना विविध आजार आणि जखमांविरुद्ध संपूर्ण कव्हरेज प्रदान करत असते. उदाहरणार्थ, एक अनपेक्षित आजार असेल, आजारासाठी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा अपघात, इजा इत्यादी असेल. योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे इथं असू शकतात. आता योजनेची वैशिष्ट्ये इथं कशी असू शकतात, तर या योजनेमध्ये संपूर्ण कव्हरेज देण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये भरती, आजार किंवा रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या खर्चाची भरपाई असेल. ओके. त्यानंतर नियमितपणे सुविधांमध्ये अनुक्रमे 2 दिवसाच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च, नर्सिंग खर्च, सर्जनचा खर्च, रक्त, ऑक्सिजन, एक्स-रे, डायलिसिस, औषधे आणि अवयवांची किंमत, खोलीचे भाडे, तज्ज्ञ डॉक्टरांची फी इत्यादीचा समावेश इथं होत असतो. त्यानंतर कोणत्याही मेडिक्लेमशिवाय मिडलमेन शिवाय ऑनलाईन प्लॅन खरेदी केल्यावर प्रीमियमवर काय होऊ शकते, तुम्हाला जास्तीत जास्त पर्सेंटेज सवलत अनुमत होऊ शकते. ओके. त्यानंतर ओरिएंटल हॅपी कॅश यामध्ये काय सांगितले, ओरिएंटल इन्शुरन्स हॅपी कॅश पॉलिसी विशेषतः विमा उतरवलेल्या व्यक्तीला किंवा विमाधारकाच्या कुटुंबाला रुग्णालयात दाखल झाल्यास आर्थिक चिंता आणि चिंता निर्माण करणाऱ्या संबंधित खर्चासाठी समर्थन देण्यासाठी अशी ती तुम्ही काय करणं गरजेचं आहे, असे नोट लिहिणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉन वैद्यकीय खर्चांविरुद्ध संरक्षण देण्याची ही एक योजना आहे आणि योग्य योजना आहे. योजनेची त्वरित खरेदी केली जाऊ शकते किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरती नोंदणीकरण केले जाऊ शकते. त्यानंतर योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये संरक्षणाची व्याप्ती खालीलप्रमाणे असू शकते. मग काय येऊ शकतं त्याच्यामध्ये, काय येऊ शकतं, तर त्यामध्ये नॉन वैद्यकीय खर्चांविरुद्ध संरक्षण देण्याची ही योजना आहे, योग्य योजना आहे. योजनेची त्वरित खरेदी केली जाऊ शकते किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून नूतनीकरणसुद्धा केलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर काय सांगितले, एक पारदर्शक योजना आणि महागड्या प्रीमियमसह आणि न पाहिलेल्या शुल्क किंवा अटीसह शर्तींसह समजून घेण्याची योजना असेल. ओके. त्यानंतर कोणत्याही अडचणींशिवाय महिलांसाठी 25% आरक्षित रोख कायद्यासह त्रास मुक्तता दावा सेटलमेंट ही प्रक्रिया इथं करावी लागत असते. त्यानंतर बघा, याला पण तुम्हाला वयाची मर्यादा किती असावी लागते किती नाही हे सांगितले. कॉमनच आहे हे, एवढं काय अवघड नाही त्यामध्ये. त्यानंतर ओरिएंटल गृहिणी धोरण यामध्ये ओरिएंटल गृहिणी ही रोजच्या रोज घरामध्ये काय करते. ओरिएंटल इन्शुरन्स ही योजना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार तयार झाली आहे. तरीही इंजिनियर त्याचबरोबर या योजनेची वैशिष्ट्ये काय दिलीत आपल्याला, वैशिष्ट्यांमध्ये इजा किंवा तात्पुरती किंवा कायम स्वरूपाचं अपंगत्व जर आलं तर अपघाती मृत्यूमुळे किंवा कायमस्वरूपी अपंगत्वामुळे रोजगार गमावला तर 10 लाखाची रकमेची मदत ही विमा कंपनी करत असते. त्याचबरोबर पॉलिसीधारकाच्या कुटुंबासाठी INR 50,000चा अतिरिक्त लाभ ठेवला आहे त्यांनी. त्यानंतर
ओरिएंटल ओरिएंटल विमा कार विमा योजना. यामध्ये ओरिएंटल कार पॉलिसी प्रामुख्याने वाहक मालकास त्याच्या वाहनासह विविध नुकसानांपासून संरक्षण देण्यासाठी नियोजित केलं जातं. ओरिएंटल विमा कंपनी दोन्हीही नियोजित करू शकते. ओरिएंटल विमा कंपनी कार आणि दुचाकी वजनासाठी 2 पैलू असू शकतात तिथं वापरलेले. त्याचबरोबर भिन्न मोटार ओरिएंटल विमा टू व्हीलर विमा पॉलिसी. यामध्ये दुचाकी ही आता वाहतुकीची एक अत्यावश्यक पद्धत बनली आहे. त्यानंतर ही सर्वांना परवडेल आणि आता त्यातील एक गरज बनेल असं नाही. म्हणून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आणि आपण तेवढ्यासाठी हे नाहीत, सक्षम नाहीत. त्यानंतर धोरणाच्या दृष्टिकोनातून धोरणाला पण बदल व्हायला लागला. दुचाकी आणि आता वाहतुकीची एक अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. ती म्हणजे सर्वांना परवडेल आणि त्यातील एक गरज बनली आहे. ती म्हणजे तणावमुक्त जीवन मिळवण्यासाठी आणि आर्थिक ओझे कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी, रोज येणाऱ्या अननोन या घटनांपासून बचाव करणं महत्त्वाचं आहे. तसेच ओरिएंटल विमा टू व्हीलर विमा, ओरिएंटल मोटर. त्याचबरोबर काय सांगितले तुम्हाला, ओरिएंटल विमा सारख्या प्रकारच्या व्यक्ती प्रदान करत असते. दुचाकी विमा योजना कोणत्याही तृतीय पक्षाचे दायित्व आणि मालमत्तेचे नुकसानीसह स्वतःच्या नुकसानीसह सुरक्षित करण्यासाठी डिझाईन केलेलं असतं. ओरिएंटल टू व्हीलर इन्शुरन्स द्वारे मिळणाऱ्या योजनेअंतर्गत बाईकसाठी अनेक प्रभावी पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. ओके, सो या पद्धतीने आपण आज काय बघितलं, GICची एक महत्त्वाची कंपनी आपण बघितली, ती म्हणजे ओरिएंटल. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.